हॅलो, सगळ्यांना खूप प्रणाम. सगळ्यांचं, माझ्या सगळ्या फॅमिलीचं मी खूप खूप स्वागत करते आपल्या आजच्या सत्रामध्ये. आपल्या सगळ्यांची हायर सेल्फ, आपली इष्टदेवता, गुरुदेवता या सगळ्यांना आपण स्मरण करू एकदा. महाअवतार बाबाजींचे स्मरण करू. पितामहा पत्रीजींचे स्मरण करू. आपली इष्टदेवता, आपले गुरु, आपले माता पिता या सगळ्यांचे आभार मानू. आपल्यासोबत या प्रवासात असलेल्या आपल्या इतर साधकांचे, सगळ्या मास्टर्सचे आभार मानू. सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश पाठवू. आपल्या वास्तूचे आभार. ईश्वराच्या विचारांनी निर्माण झालेल्या या सृष्टीचे आभार. आणि आजच्या आपल्या सत्राची सुरुवात करू. आज दुपारच्या ध्यानामध्ये अचानकच ते सत्र ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये तुमच्यापैकी जे जे झाले होते सहभागी त्यांचे मी आभार मानते. थँक्यू. कारण तुमची एनर्जी आपण अशा नवीन लोकांसोबत जोडली. त्या सत्रामध्ये देखील बऱ्याच जणांना अजूनही थोड्या वयस्कर असल्यामुळे त्यांना ते झूमला कनेक्ट होणं वगैरे जमलं नाही. त्यामुळे सत्राच्या नंतर पण मला बऱ्याच तिथल्या लेडीजचे पण फोन आले आणि नवीन सोसायटी आहे जिथे आपण ध्यान प्रसार प्रसार केला होता. ती इच्छा असते की जेव्हा नवीन असे साधक येत असतात ना, किमान 40 दिवस तरी त्यांना ध्यानामध्ये आपण थोडस मदत करायची. बाकी ज्याची त्याची इच्छा की कोण किती त्या ह्याच्यापर्यंत आहे. पण आपलं काम आहे की आपण त्यांना पूर्ण ह्याच्यानी मदत करू. जेव्हा ते आपल्यापर्यंत पोहोचलेले असतात तेव्हा अम, एक प्रामाणिकपणे आपण मदत करायची की अ, सत्र घ्यायचं, त्याचं रेकॉर्डेड सेशन त्यांना पाठवायचं. काही कारणांमुळे कोणी जॉईन होऊ शकत नाही. सगळ्यात महत्वाचं चॅलेंज तर असतं की सगळ्यांचा टाइम एकत्र येणं. अनेकांच्या दुसऱ्या गोष्टी असतात त्यामुळे टाइम मॅच होणं आणि त्यातनं एक छोटा टाइम शोधणं आणि मग ते सत्र घेणं. तर तुम्ही पण असं कधी प्रयत्न करत असाल तर ही सुरुवातीला ह्या अशा काही गोष्टी होतात की टाइम मॅच होणं प्रत्येकाचा वगैरे. तरीही मी तुम्हाला असा आग्रह करेन की सुरू ठेवा. जर तुम्ही काही असं ध्यान प्रसार प्रचार करत असाल, कुठे सांगत असाल 4 लोकांपर्यंत ध्यानाबद्दल, तर ते जरूर सुरू ठेवा. सुरुवातीला थोडंसं सांगताना थोडं एक असतो, एक थोडी आव्हानं असतात समजून सांगणं आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचणं. कारण आपल्याला काय रिझल्ट दिसला की आपण त्या गोष्टींवर असं होतं की रिझल्ट दिसला की आपण त्या गोष्टींवर खरं तर विश्वास जास्त ठेवतो. पण केल्याशिवाय रिझल्ट पण दिसणार नाहीये. तर हे त्यांना आपल्याला सांगायचं की तुम्ही सुरुवात करा. 40 दिवसांचा तुमचा ध्यानाचा प्रवास सुरू ठेवा. जसं आपली सुरुवात झाली होती सगळ्यांची. तर माझ्या पण आयुष्यात असं कोणीतरी सांगणार होतं. आमचे पिरॅमिडचे मास्टर्स होते ज्यांच्यामुळे मी टिकून राहिले ध्यानामध्ये. तर त्यांचा एक आत्मविश्वास, त्यांचे प्रयत्न. तसंच तुम्ही जरी असा ध्यानाचा कुठे सांगत असाल, तर सुरुवातीचा थोडासा कालावधी असतो की जेव्हा त्यांना ह्या गोष्टी पटेपर्यंत थोडंसं आपण त्यांना मदत करायची असते आत्म्याच्या स्तरावर. बाकी मदत अ, आपण करायची, पण ते काही आयडियाज किंवा ते आतनं जे फ्लो होणारं आहे, ते ते आपल्या हायर सेल्फ कडून आणि शेवटी त्या परमात्म्याकडूनच होतं. पण हां, आपल्याला ते कार्य दिलेलं आहे, तर आपण ते म्हणजे जाणीवपूर्वक असं पूर्ण करायचा प्रयत्न करू शकतो आपण. तर असं कधी असेल सत्र, तर मी जरूर ग्रुपमध्ये टाकेन. तर तुम्ही जर असेल असं दुपारच्या वेळी तुम्हाला थोडा वेळ, तर तुम्ही जरूर त्या ग्रुपमध्ये पण जॉइन करत जा. तुमची पण एनर्जी त्यांना उपयोगाला येते त्यामुळं. तर आज मी सुरुवात तर करूच आपण सत्राची. पण आज सकाळपासून मला हरिपाठ माझ्या तोंडात सतत सुरू होता. अ, कदाचित काल एकादशी असल्यामुळे मी ते ऐकलं कुठेतरी आणि असं मला असं वाटलं, आतून फील झालं, माझ्या हायर सेल्फनी मला गाईड केलं, की थोडं हरिपाठ बघ, एखादा श्लोक वगैरे. खूप दिवस वर्ष झाले मला माझा आतून हायर सेल्फ मला सांगत होता, की ज्ञानेश्वरी असेल किंवा हरिपाठ ह्याच्यावर थोडं फोकस दे किंवा लक्ष दे. पण ते तितकंसं वाचन जमलं नाही. विचार अनेकदा आला आणि मला वाटलं सुद्धा ते करावं. पण ते काही कारणांनी होत नव्हतं. इतर काही गोष्टी चालू होत्या एकाच वेळी त्यामुळे. पण आज मी जेव्हा दुसरा त्यातला एक श्लोक मी तुम्हाला एक फक्त श्लोक त्याच्यातला हे वाचून दाखवते, की किती आपल्या युनिफाईड असेल, युनिफाईडच्या जर्नीशी आपल्या संतांनी दिलेलं जे साहित्य आहे, त्याचं किती कनेक्शन आहे बघा सगळं. फक्त आपल्याला माहीत नव्हतं म्हणून. मी त्याच्यातली ज्ञानी नाहीये अजिबात. ना मी कधी हरिपाठ किंवा ज्ञानेश्वरीमधलं कधी काही वाचन आहे किंवा फार काही असं आपल्याला
म्हणजे अशी माहिती मला असं नाहीये खरं तर. पण आता त्या युनिफाईडमुळं किंवा ह्या आत्मज्ञानाच्या मार्गावर असताना आपल्या संतांचं लिखाणाचं अजून महत्त्व कळतं, की आपण किती भाग्यशाली आहोत. आपण महाराष्ट्रात जन्मलो संतांच्या भूमीत आणि किती सुंदर लिहून ठेवलंय आपल्या संतांनी, सगळ्याच संतांनी. तसंच मला हरिपाठातलं एक माझ्या डोळ्यासमोर होतं म्हणून ते फक्त तुम्हाला एकदा सांगते, की कसं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. जो दुसरा श्लोक आहे हरिपाठातला, की चहुवेदी जाणं साहिशास्त्रिक कारण 18ही पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमी न घाली मन ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. तर ह्याचा अर्थ असा आहे की 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण आपल्या धर्मात आपण मानतो या सगळ्यांना. 4ही वेद, 6 शास्त्र आहेत म्हणतो आपण आणि 18 पुराण आहे. ह्या सगळ्यांमध्ये हरीचं वर्णन केलंय. आपल्याला माहिती. तर जसं आपण दही घुसळतो आणि त्यातलं लोणी काढून घेतो आणि ते ताक असतं, ते ताकाचं आपण आपण पितो, पण तसं बघायला गेलं तर त्याचं मेन काम असतं की दही घुसळायचं आणि त्याच्यातनं लोणी काढून घ्यायचं. मग त्या ताकाला इतकं काही महत्व नाही. म्हणजे आपण ते वापर करतो ही गोष्ट वेगळी. पण त्याप्रमाणे इथं असं सांगितलंय की हे जे 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत आणि 18 पुराण आहेत, हे सगळे जण ह्या सगळ्यांमध्ये फक्त हरीचं वर्णन केलं. आता हरीचं वर्णन म्हणजे काय? तर हरीच्या विचारांचं, गुणांचं वर्णन आहे ह्याच्यामध्ये, की हरी कसा आहे? ह्याबद्दल त्याच्यामध्ये सांगितलंय, की 18ही पुराणे हरीसी गाती. हरीसी गाती म्हणजे आपण जी स्तुती स्तोत्र म्हणतो, दत्तस्तुती, गुरुस्तुती, गुरुचरित्र. चरित्र म्हणजे काय असतं ना, एखाद्या माणसाचं त्याचं वर्णन, की तो कसा होता. करेक्ट आहे. मग वर्णन म्हणजे चरित्र म्हणजे काय, की त्याचे गुण. त्यांनी त्याच्या आयुष्यात कसं सगळं केलेलं आहे. तर अगदी हरिपाठामध्ये सुद्धा मला हे फार आवडलं, की जेव्हा मी हे वाचत होते, की हरीलाच सगळे सांगतात ह्या सगळ्या वेदांमध्ये, ह्याच्यामध्ये सगळी हरीची स्तुती आहे. मला पण लहानपणी वाटायचं, की आपण ऋग्वेद आणि सामवेद हे जे म्हणतो, ऐकतो, त्याच्यात नेमकं काय आहे? मी आईला विचारायची सुद्धा, "आई त्याच्यात काय आहे नेमकं? काय लिहिलेलं असतं त्याच्यात?" असं वाटायचं ना, वेद म्हणजे खूप असे एवढी मोठी ग्रंथ आपले, तर हे वाटायचं. पण ते नंतर समजले, की त्याच्यामध्ये सगळं हरीचं वर्णन आहे आणि हरीचं वर्णन म्हणजे त्याच्या गुणांचं. आणि तो इथं असं दिलंय, की ह्या सगळ्यांमध्ये असलेलं हरीचं वर्णन तू विचारांनी ग्रहण कर आणि जे काही तुम्हाला नकोय त्यातला पार्ट म्हणजे तर अशा सगळ्या विचारांना तू काढून टाक तुझ्यामध्ये असणाऱ्या, ते वाचल्यानंतर. आणि हरी जो एक आत्मा असं दिलंय ना याच्यात, हरी एक आत्मा, त्याची व्याप्ती शिवामध्ये आणि जीवामध्ये एकसारखी आहे, असं दिलंय त्याच्यात. हरी हा सगळीकडे भरून आहे, म्हणजे आपला परमात्मा. तो जीवामध्ये पण आहे, शिवामध्ये पण आहे, असं या श्लोकाचा अर्थ त्यांनी सांगितलाय. त्यामुळे तू त्याच्या विचारांना सोडून इतर विचारांमध्ये तुझं मन भरकटू देऊ नको. त्या हरीला सोडून समजण्यास कठीण अशा साधनांमध्ये तू आपलं मन घालू नको, असा त्याचा अर्थ खाली दिलेला आहे. जे म्हणतात ना, भज गोविंद मूढ मते, म्हणजेच की फक्त गोविंद म्हणजे हरीचं स्मरण कर, त्याचं वर्णन कर, त्याची स्तुती कर, त्याच्या विचारांमध्ये राहा. दुसऱ्या विचारांमध्ये भरकटू नको, जे तुझ्या उपयोगाचे नाहीयेत. आणि इथं ज्ञानेश्वर महाराजांचं जे त्यांनी अर्थ दिला ना, त्याच्यामध्ये हरी म्हणजे वैकुंठ असं सांगितलंय, की हरी हे एका व्यक्तीचं नाही, तर त्या वैकुंठाचं नाव आहे. तो वैकुंठ म्हणजे तिथला तो एक ती एक जागा जी हरीच्या विचारांनी पूर्ण आहे, असं ते वैकुंठ, असं इथं लिहिलेलं आहे. या अर्थाप्रमाणे मी सांगते, ह्याचे अर्थ प्रत्येक जण आपापल्या बुद्धीने जसं जसं असेल दृष्टीने अनेक अर्थ सांगत असतील. पण माझी जेवढी बुद्धी आहे, त्याप्रमाणे ह्याचा अर्थ मी वाचला आणि मी युनिफाईडशी जोडला. मुळात काय आपण युनिफाईड करतोय आणि युनिफाईडमध्ये बाबाजींनी सगळ्यात जास्त भर दिलाय तो ईश्वरी गुणांवर. ईश्वर कुणी एक व्यक्ती आहे, एकच माणूस आहे, हाच अवतार म्हणजे ईश्वर आहे, हीच देवी म्हणजे ईश्वर आहे, नाही. ह्या सगळ्या देवी देवतांना ज्यांना आपण ईश्वर मानतो, मग आपल्याकडे एवढे अवतार काय? मग एकच असला असता. पण आपल्याकडे अनेक अवतार आहेत. ह्यातून सांगायचं काय? की हे जे गुण आहेत ना, हे ईश्वराचे गुण, हे तुम्ही बघायला शिका. आणि ते गुण ज्याच्यात आहे तो ईश्वर. ईश्वरी गुण ज्याच्यात आहे तो ईश्वर. मग ईश्वर कसा ओळखायचा? त्याच्या गुणांनी ओळखायचा, त्याच्या विचारांनी ओळखायचा.
ह्या पद्धतीने मी युनिफाईड कडे बघते. तुमचे पण ह्याच्यामध्ये असेच मतं असू शकतात, विचार असू शकतात, जे आपण तुम्ही असे लिहून ठेवा यावेळी जे आपल्याला सुचतात आणि जरूर आपल्या सगळ्यांबरोबर शेअर करा. जेव्हा आपण असं एखादं सत्र घेऊ किंवा मला सांगा, विपुला आम्हाला बोलायचंय, तू प्लीज एक सत्र ठेव. असं जेव्हा तुम्ही म्हणता ना, तेव्हा मला जास्त आनंद होईल. मग आपण अजून थोडा वेळ त्या सत्रासाठी देऊ शकतो पुढे. जेव्हा तुम्हाला असं शेअर करायचं, तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल. कारण मी जसं पहिलं म्हणलं ना, की बाबाजींनी स्पष्ट लिहिलेलं आहे, की कुणी तुम्हाला युनिफाईड शिकवू नाही शकत. म्हणजे मी म्हणताना म्हणते, की आपण हे घेतोय किंवा आपण हे अर्थ समजून घेतोय. पण मी शिकवणारी कोणी नाहीये. हे तुम्ही तुमच्या बुद्धीनी आत घ्यायचंय. मी फक्त तुम्हाला मदत करते, की कारण काय मी तुमच्या आत युनिफाईड केलंय म्हणून. एवढाच फरक आहे. जितकी मी समजून घेण्याची माझी आहे, तेवढीच तुमची पण बुद्धी आहे. फक्त केवळ आपली पहिली वेळ आहे. आपण सगळेजण बसून चर्चा करतो. बाबाजींनी म्हणलं ना, की कुणीही युनिफाईड कुणाला शिकवू शकत नाही. फार तर फार तुम्ही सगळे मित्र एकत्र बसा. तुमच्या अनुभवांवर चर्चा करा. मला आज हा अनुभव आला, मला तो अनुभव आला. ह्या पद्धतीने खरं तर हा अभ्यासक्रम पुढे न्यायचा आहे. कारण आपण सगळे एकाच वर्गात आहेत. चौथीच्याच वर्गात असलेली मुलं एकमेकांना जर शिकवायला म्हणायला लागली, की मी तुझा टीचर आहे, मी तुझा टीचर आहे. तर असं नाही ना, की सगळे आपण एकाच वर्गात बसलेलो. आपण सगळे 4थी-5वीत म्हणजे एकाच वर्गात आहोत, शिकतोय. फक्त एकमेकांना मदत करतोय. अशा पद्धतीने हा अभ्यासक्रम खरं तर पुढे गेला पाहिजे. अनुभव सांगणं. पण तुमच्या सगळ्यांची ही पहिली वेळ आहे. पहिल्यांदाच तुम्ही युनिफॅडच्या समोर येतात. त्यामुळे मी फक्त आधी केलं म्हणून तुम्हाला मदत करते, जे मला समजलंय. ह्याचा अर्थ असा नाही, की मी म्हणाल तेच बरोबर. तुमचाही एक दृष्टिकोन आहे. तुमचेही आत्तापर्यंतचे अनुभव आहेत तुमच्या आयुष्यातले. त्यानुसार युनिफाईड मधली एखादी लाईन वाचल्यानंतर तुम्हाला जर काही वाटलं, की मला असा दृष्टिकोन वाटतोय, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असावं, हे अर्थ मलाही असा वाटतोय, तर जरूर न घाबरता, न थांबता, स्वतःला न थांबवता तिथं बोला, व्यक्त व्हा. कारण बाबाजींना हाच अभ्यास असा करणं अपेक्षित आहे. ओके. त्यामुळे कुठेही स्वतःला थांबवू नका. तर जसं हरिपाठाचा हा श्लोक वाचताना मला जितकं हे समजलं, त्याप्रमाणे मी हे सांगते. कारण हे आणि आपलं युनिफाईड बरचसं मला सेम वाटतंय तसं, की जे महाराज म्हणतात, की हरी म्हणजे वैकुंठ आणि हरी त्या वैकुंठाचं नाव आहे. त्याचंच मी निरंतर भजन करतो आणि तो मला पाण्याने भरलेल्या एखाद्या ढगाप्रमाणे जिकडं-तिकडं दिसतो. मेघाच्या दाट फळीप्रमाणे जिकडं तिकडं दिसत आहे असं महाराज ज्ञानेश्वर महाराज या श्लोकामध्ये सांगतात, की ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. हरी वैकुंठ आहे. हरी कोणी व्यक्ती नाहीये. म्हणून तर हरीचे अनेक अवतार आहेत. श्रीराम, श्रीकृष्ण. जर एकच असला असता, तर एकच श्री विष्णू म्हणून आपण त्यांचीच पूजा केली असते. पण आपण श्री विष्णूंचे किती अवतार म्हणतो आणि त्याच्या प्रत्येक अवताराचं आपण वर्णन करतो. त्या प्रत्येक अवताराला आपण तेवढाच मान देतो, सन्मान देतो, पूजतो त्या अवतारांना. तर त्या अवतारांच्या गुणांना, त्यांच्या विचारांना, श्रीरामांचे विचार असतील, श्रीकृष्णाचे असतील. म्हणून इथं असं म्हणलंय, की हरी हा वैकुंठ आहे. ती जागा ज्या वैकुंठामध्ये जो हरीचे विचार भरून आहेत आणि भरला घनदाट हरी दिसे. ज्ञानेश्वर महाराजांना प्रत्येक ढगाच्या ह्याच्यामध्ये जिकडं तिकडं असे दाटलेले ढग त्याच्यामध्ये हरी दिसतो. म्हणजे तो चराचरात भरलेला आहे. म्हणजे आपण काय म्हणतो, माझा ईश्वर सर्व व्यापक आहे. ऑमनी प्रेझेंट म्हणतो ना इंग्लिशमध्ये त्याला, की सर्व व्यापक असलेला माझा ईश्वर आहे. तशीच मी सुद्धा सर्वव्यापी आहे. आता आपल्याला आपलं नाही पटत, की आपण कसे काय सर्व व्यापक आहेत. कारण ती व्याख्या अनुभवात आणण्यासाठी आपल्याला पुरावा पाहिजे ना, की मी सर्व व्यापक आहे हे म्हणायला माझ्याकडे पुरावा काय? मी कसं स्वतःला सिद्ध करू, की मी सर्व व्यापक आहे. मी पण चराचरात भरून आहे. प्रत्येक जण आपल्यापैकी. हे सांगण्यासाठी अनुभव काय आपल्याकडे? पुरावा काय? तर ते आपल्याला पुढे येणाऱ्या धड्यांमध्ये समजेल, की आपण असं स्वतःला का म्हणतोय. हं? तर हा एक माझ्या समोर आला हरिपाठातला दुसरा श्लोक म्हणून मला वाटलं तुमच्याबरोबर शेअर करावं, की आपल्या युनिफाईडच्या जर्नी बरोबर आपले संत सुद्धा आहेत आणि त्यांचं साहित्य सुद्धा म्हणजे संत कुठल्या रूपाने त्यांनी लिहिलेल्या साहित्याच्या रूपाने, त्यांच्या विचारांच्या रूपाने. जसं ज्ञानेश्वर महाराजांचं झालं. तुम्हालाही काही असं सापडलं, नामदेव महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, गोरा कुंभार असेल, अं, माझी तेवढं ज्ञान पण नाहीये अजून कुठले कुठले संतांची नावं घ्यावं. कारण वाचन कमी त्यामुळं.
पण तुम्हाला असं जर जाणवलं, दिसलं, तर जरूर तुम्ही आपल्या ग्रुपवर टाका. आपण त्या निमित्ताने आपल्या संतांच्या पण साहित्याची ओळख करून घेऊ. म्हणजे युनिफाईड करत करत आपलं स्वाध्याय सुद्धा होऊन जाईल. सज्जन सांगत्य होऊन जाईल. तर हे सगळं आपलं साध्य होईल त्याच्याबरोबर, है ना? तुम्हालाही जर असं वाटलं ना, की कुठे शिव, जीव किंवा आत्मा किंवा ह्या गोष्टींबद्दल, की परमात्मा किंवा आपण कशी ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहोत, आपले गुण, ह्या सगळ्यांबद्दल असं तुमच्या काही वाचनात आलं, तर ग्रुपमध्ये शेअर करा. ते आपल्या सगळ्यांना ना कनेक्ट करायला मदत करेल. अजून जास्त युनिफाईड सोबत. अजून विश्वास बसेल आपला. अजून आपल्याला खूप गोष्टी उलगडत जातील, की आपले संत काय लिहून गेलेत. आपल्याच संतांबद्दल आपण अजून नव्याने ओळख करून घेऊ का. कारण बाबाजींचा पहिला एकीकृत जे प्रस्तावना होती ना, ती आठवा. त्यांनी असं सांगितलं होतं, की युनिफाईड करत असताना तुमचे मंत्र जे तुम्ही म्हणता, जे नामस्मरण करता, पोथी वाचता, अ, हे कुठेही थांबवू नका. ते सुरू ठेवा. जेव्हा युनिफाईड शिकाल तेव्हा तुम्ही त्या पोथीकडं, त्या श्लोकांकडं, मंत्रांकडं नव्याने बघायला शिकाल. हे वाक्य बाबाजींचं प्रस्तावनेमधलं आठवा जरा. नसेल तर पुन्हा एकदा वाचा. म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या समजून घेतो सोबतच. मी स्क्रीन शेअर करते. आपण उरलेल्या धड्याला सुरुवात करू. हे आहे ते. जिथं मी आता ते वाचत होते. तुम्ही पण असं गुगलवर हरिपाठ टाका त्याचा अर्थसहित आणि तो इथं खाली अर्थ पण दिलेले आहेत. युट्यूबवर पण तुम्हाला बरंच मिळेल. तर नक्की ह्यावेळी ना युनिफाईड करत असताना अशी आपल्या संतांच्या बद्दल जरूर माहिती घ्या, की त्यांनी काय सांगितलं. हे पण आपल्याला उपयोगाला येईल. ठीक आहे. चला आपण सुरुवात करू आपल्या चौथ्या धड्याचा जो शेवटचा पार्ट आहे तो. कुठं आलाय आपण? हा, इथपर्यंत आपण आलो आहोत. एक मिनिट मी प्रयत्न करते की हे मला हे सांगा कसं दिसतं ते. कारण मला माहित नाही हे काय म्हणजे कसं यूज करायचं मी बघितलं नाही अजून. तर आय गेस हे ठीक आहे वाटतं मला. तर नको. हे ठीक दिसतंय का सगळ्यांना? म्हणजे मला स्वतःला पण ह्याच्यात बघता येतं. हे दिसतंय सगळ्यांना? मी म्हणजे समोर जे लिहिलेलं आहे ते दिसतंय वाचायला बरोबर आहे का? मला हे बघायलाच वेळ मिळाला नाही खरं. माझ्या लक्षात पण नाही. डबल दिसतोय माझा व्हिडिओ. आता तुझा व्हिडिओ पण दिसतोय आणि रीडेबल नाहीये तेवढं. छोटं नाहीये. दिसतंय खूप. एक मिनिट, एक मिनिट. मी हे काढूनच टाकते. ते मी कधी वापरलं नाही. मला त्याचं लक्षातच नाहीये. हा, आता दिसेल बहुतेक. आता बेटर आहे. आसावरी ताई, तुम्ही म्हटलात ना की अभंग म्हणायची इच्छा होती. प्लीज तुमच्या आवाजात थोडं तर होऊन जाऊ दे प्लीज. येत असेल तुम्हाला किंवा बघून म्हणा. अ, मी एकच म्हणजे एकच कडवं म्हणते त्या अभंगाचं. चालेल म्हणजे चालेल. आपला वेळही जाणार नाही फारसा. थँक्यू सो मच. माझा आवाज येतोय ना व्यवस्थित? हो हो. हा. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधियेल्या, तेणे मुक्तिचारी साधियेल्या, साधियेल्या, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, ज्ञानदेवा म्हणे आ, आ, आ,
द्वारकेचे राणे पांडवा घरी, द्वारकेचे राणे पांडवा घरी, पांडवा घरी देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. वाव. खूप सुंदर. अप्रतिम आसावरी ताई. बापरे, अतिशय. धन्यवाद. शब्दच नाहीयेत माझ्याकडे, इतका तुमचा आवाज आर्त आणि अंगावर काटे आणणारा आणि पूर्ण भावनांनी भरलेला. नुसताच आवाज नाहीये, भावनांनी भरलेला असा आवाज आहे. खूप खूप धन्यवाद तुमचे. थँक्यू सो मच असं ते. थँक्यू. थँक्यू बाबाजी. आणि थँक्यू तो ईश्वर जो तुमच्या आत आहे, की तुमच्या मार्फत तो व्यक्त झाला आपल्या या सत्रामध्ये. तुमची एनर्जी आम्ही फील करू शकलो. ठीक आहे, चलो. तर आपण चौथ्या आपल्या धड्याची सुरुवात करू. तर आपण चौथा धडा घेतोय वैश्विक सत्य बोलणे. काल आपण बघितलं वैश्विक सत्य म्हणजे असं सत्य की जे कुणी बदलू शकत नाही, जे सगळ्या विश्वामध्ये समसमान आहे. आपल्या आपल्या दृष्टीने एक सत्य आणि समोरच्याच्या दृष्टीने वेगळं सत्य असू शकतं. पण वैश्विक सत्य असं आहे जे युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड आहे. जे युनिव्हर्समध्ये, पूर्ण विश्वामध्ये, ब्रह्मांडामध्ये ते सत्यच आहे की सूर्य चंद्र उगवतात, जातात, अमावस्या पौर्णिमा आहे त्याची सायकल, निसर्गाच्या सायकल. ही सत्य, ही ऍब्सोल्यूट ट्रूथ म्हणतो ना आपण त्याला, अशी सत्य आहेत. ती सगळीकडे सेमच आहेत. हे आपण जे सीझन, आपले ऋतू असतात, हे असतात, हे सगळं काय आपल्या वैश्विक सत्याचा एक भाग आहे. तर हे आपण काल बघितलं. आणि जे हा जो आपण पॅरेग्राफ बघितला की त्याच्यामध्ये आपण शांत बसून कसं आपली रोजची साधना करायची ह्याबद्दल दिलेलं आहे. हे तुम्ही तुमच्या शांत वेळेत जेव्हा चौथा धडा वाचाल तेव्हाही तुम्हाला अनेक गोष्टी यातल्या ज्या आपण काल बोललो त्या आपोआप लक्षात येईल. आता पुढचं आपण इथून सुरुवात करू. तर चैत्राली, तू वाचतेस ना? आहे का हा वाच. हो हो. हा वाच. सर्वांना आत्मवंदन. आतमध्ये सक्रियपणे पुन्हा आपल्या आत या, सजग आणि जागरूक राहा. ध्यान किंवा समाधी अवस्थेमध्ये जाऊ नका. फक्त तुमचे लक्ष तुमच्या हृदयातील त्या परिचित प्रेमावर ठेवा आणि ऐका. तुमचे विचार ऐका आणि सतत तुमच्या उच्च स्वकडून मिळणाऱ्या संकेतांबद्दल जागरूकता ठेवा. ते विचार शांतपणे बोला. जरी तोंडाने शब्द बोलणे अनावश्यक असले तरी ते सध्यासाठी ते महत्वाचे आहे. हे तुम्हाला तुमच्या उच्च आत्म्याने दिलेले विचार बोलण्यास मदत करते. तर पार्श्वभूमीत एका सक्रिय मनाची ज्याला शांत बसवत नाही त्याची सतत कुजबूज सुरू असेल. तुम्हाला यात फरक कळेल. पार्श्वभूमीवर काय कुजबुजले जात आहे आणि तुमच्या उच्च आत्म्याद्वारे तुम्हाला कोणते सत्य सांगितले जात आहे हे तुम्हाला माहित होईल. त्यामुळे खरं बोला, तुम्हाला ते सोपे वाटेल. संकोच करू नका. हा वाच वाच. वाचू ना. संकोच करू नका. दुसरं कोणी ऐकत नाहीये. ही तुमची तुमच्या स्वतःची वैयक्तिक भेट आहे. तुम्ही बोलत आहात हे तुमचेच ज्ञान आहे. हे सत्य आहे जे तुम्हाला आता समजत आहे. शंका घेऊ नका. कदाचित तुम्ही हे म्हणू शकत नाही पण मला काहीही मिळत नाही. कारण जेव्हा तुम्ही असे कराल तेव्हा तुमच्या मनात विचार येईल, अरे हो मी तर आहे. तोच तुमचा उच्च स्व आहे. केवळ एक बेशुद्ध व्यक्तीच हे करू शकणार नाही आणि तुम्ही बेशुद्ध नाही आहात. छान, मस्त वाचलं चैत्राने. थँक्यू. तर बघा आता ह्या आपल्याला पॅरेग्राफ मध्ये ना, काल तर बाबाजी आपल्याला म्हणाले की हे आपण जे वरचं बघितलं की तुम्ही तुमचा जो निम्न स्व म्हणजे आपण जे आहेत त्याला सगळ्या गोष्टी माहित नाहीयेत. आपल्या उच्च स्वला ते सगळं ज्ञान आहे.
आपल्या प्रत्येक गोष्टीचं, भविष्याचं भूत, हे सगळं जे आपण म्हणतो ना, विज्ञान, सगळ्या कला, या सगळ्यांचं आपल्याला ज्ञान आपल्या उच्च स्वला. कारण आपला उच्च स्व कोण आहे? आत्मा. तो एक आपला असं असं चेतना आहे आपली, की ज्याच्यामध्ये ते सगळे गुण आहेत. त्याला सगळं सर्वज्ञ येतो, सर्वज्ञ बुद्धिमत्ता जे आपण बघितलं. जसं आता आपण अं, हरिपाठातला तो श्लोक बघितला, की हरी म्हणजे वैकुंठ. तो त्याच्या वर्णन त्याच्या गुणांचं आहे तिथं सगळ्या. त्याच्या विचारांचं वर्णन आहे. तसंच अगदी आपला उच्च स्व सुद्धा त्याच ईश्वरी गुणांमध्ये आहे. म्हणून त्याला सगळं माहितीये. आपल्याला सगळं माहितीये असं नाही आपल्या या शरीराला. पण बाबाजी नेमकं आपल्याला ह्या धड्यामध्ये सांगतात काय, की तुम्ही जरी तुम्हाला आता त्या गोष्टी माहित नाहीयेत, पण इथून पुढे जेव्हा आपण आपल्या उच्च स्वसोबत आपला संपर्क वाढवतो, अ, त्याच्याशी अजून त्या हृदयावर एकत्र होऊन, एकाग्र होऊन, हे सत्य आपल्या आत कायम सांगत राहतो, आपल्या म्हणत राहतो, रिपीट करत राहतो, की मी ईश्वरी प्रतिमेत बनलोय, की त्याचे गुण माझ्यात आहेत. बघा लक्षात घ्या, हे अफर्मेशन जे अफर्मेशन आपण आता अशी सत्य आपल्या आतमध्ये टाकतोय. जर जितकं आपण ज्या विचारांमध्ये राहतो तशी आपली रियालिटी बनते. हे आपण अनेक वेळा ऐकलंय. जर मी माझ्या आतमध्ये हे विचार टाकले, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे, त्याचे सगळे गुण माझ्यात आहे, तर माझं वास्तव कसं बनेल? हळूहळू काही एका पिरियड नंतर जितकं मी ते सत्य माझ्या आतमध्ये टाकून ते फील करायला लागते, माझं वास्तव कसं बनेल? माझी रियालिटी कशी बनेल? माझी रियालिटी ईश्वरी गुणांमध्ये जगणाऱ्या माणसाप्रमाणे बनेल, की ज्या माणसाचं अस्तित्व ईश्वरी गुणांमध्ये, ईश्वर जर माझा समृद्ध आहे, माझ्याकडे पैशाची कमी कशी काय असू शकते? माझ्या आयुष्यात जर पैसा नाहीये, मला प्रत्येक गोष्टीसाठी पैशाचा सतत विचार येतो. मला असं वाटतं मी पैशाने तितकी समृद्ध नाहीये. पण मी इथं तर म्हणतीये, दावा करते, दावा कराय बघा, की ईश्वराच्या काही गुणांचा विचार करा आणि स्वतःसाठी त्यांचा दावा करा. दावा करा म्हणजे क्लेम करा. बाबाजी आपल्याला दावा करायला सांगतात, तुम्ही म्हणा तर आधी, की हे माझे विचार आहेत. आपण हक्क गाजवतो की नाही? कुठल्या तरी एखादी नवीन साडी, ही साडी माझी, म्हणजे आपण काय म्हणतो, दुसऱ्या कुणी जर आपली ती साडी घेतली, आपले दागिने घेतले, आपण काय म्हणू, हे आमची प्रॉपर्टी आहे, हे आमचे दागिने आहेत, हे आमची साडी. आपण तिथं काय करतो, क्लेम करतो. तुम्ही असं कसं घेताय, हे आमचंय, आपण म्हणतो ना तिथं दरडावून. मग तिथं बाबाजी आपल्याला म्हणतायत, त्याप्रमाणे ईश्वराच्या गुणांचा विचार करा आणि ते माझेत असं म्हणायला लागा. आपण सगळ्या गोष्टींवर, भौतिक गोष्टींवर आपला दावा करतो. आपण कुणालाही आपल्या प्रॉपर्टी मधलं हे म्हणजे ते कुणी असं करायचा प्रयत्न आपण तिथं बोलतो. मग इथं का नाही आपण बोलत, की मी ईश्वरी गुणांमध्ये बनलीये, माझ्यामध्ये सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे म्हणायला लागा. तुम्हाला ते लगेचच्या लगेच तिथल्या त्या क्षणाला ते प्रूफ, अनुभव त्याचा येईलच असं नाही. कारण जितका आपण तो दावा करू, जितकं ते सत्य आपण रोज 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 आपल्या आतमध्ये टाकायला लागू, तसे तसे अनुभव येणार त्याचे. पण सुरुवात कशाने करायची, की विचार करणं. लोकांना हे खरं नाही वाटत ना, आपण मॅनिफेस्टेशन आपण म्हणायचो पूर्वी, तेव्हा आपल्याला खरं वाटायचं नाही, की माझ्या शरीरात एवढे त्रास आहेत, पण मी म्हणते माझं शरीर निरोगी निरोगी निरोगी. त्यावेळी आपण काय करतो, आपण दावा करतो, क्लेम करतो, की माझं शरीर निरोगी निरोगी. म्हणून आपण म्हणतो ना, चांगलं बोला, पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह. अगदी तसं हे सत्य आपल्या आत टाका. बाबाजी म्हणतात, की त्याच्या गुणांचा विचार करा आणि त्याचा दावा करा, की मी सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे आहे आहे. तसंच माझ्याकडे समृद्धी आहे पैशाची म्हणायला लागा. जरी आता कदाचित तुमच्या आयुष्यात तितका पैसा तुमच्या आयुष्यात नाहीये, तुमच्याकडे जॉब नाहीये, तुम्ही बिझनेस तुमचा चांगला चालत नाहीये, सगळं लॉस मध्ये, पण दावा तरी सुरुवात करा. कारण आपलं आयुष्य बदलतं कुठून, त्याची सुरुवात कुठे, विचारांपासून. तर एकदा विचार तुमचे बदलायला लागले, तुम्ही त्या पद्धतीने बोलायला लागलात, की तुमची जी बाहेरचं वास्तव आहे ते बदलायला तुमचं सबकॉन्शियस, तुमचा हायर सेल्फ उत्सुक आहे आपल्याला समृद्ध आयुष्याकडे न्यायला. ह्या पद्धतीने ह्या धड्यामध्ये सांगितलंय. म्हणजे मी हे का रिपीट केलं, कारण नेमकं आपण ह्याच्यात बघतोय काय हे समजलं काय. कारण कालचा दिवस गेला, आजचा दिवस, थोडं पुढे जायच्या आधी ते पण महत्वाचं आहे. याच्यामध्ये बाबाजींनी सांगितले, की खरंच आत जा तुमच्या, हा जागरूक राहा. फक्त ध्यान, आपण ध्यान जे करतो श्वासांचं, तिथं बरेच जण समाधी ट्रान्स अवस्थेमध्ये जातात, त्यांना शरीराचं भान राहत नाही. किती जण म्हणतात ना, की विपुला आम्ही तुझा आवाज शेवटीच ऐकायला आला आम्हाला, तोपर्यंत ऐकून आलं ध्यानात. ही अवस्थेत जाऊ नका. आपण ध्यान नाही करत होत युनिफाईड मध्ये. आपण युनिफाईड मध्ये जे जे मी वाक्य बोलतो, जे जे आपण ध्यानामध्ये ऑरा लॉक करा, हे करा, ते करा, हे तुम्हाला सगळं ऐकू येत असतं त्यावेळेस. आणि तुम्ही ते करत असताना मनामध्ये आपण ध्यान नाही करत आहे. आपण काय करतो, म्हणून म्हणलं युनिफाईड ध्यान नाहीये. युनिफाईड हे
प्रॅक्टिकल गाईड आहे. मी जे जे इन्स्ट्रक्शन तुम्हाला बोलताना ध्यानामध्ये देते त्याप्रमाणे तुम्ही विचार करता, आतमध्ये बोलताय तुम्ही तुमच्या हायर सेल्फशी. युनिफाईड हे ध्यान नसून आपल्या हायर सेल्फशी बोलणं आहे, संवाद आहे. त्यामुळे इथं असं लिहिलंय, ध्यान किंवा समाधी अवस्थेमध्ये जाऊ नका. हे वाक्य फार महत्वाचं आहे. नाहीतर म्हणणार आज आम्ही ध्यान केलं, युनिफाईडचा 15 मिनिटाचा आमचा अभ्यास संपला. नाही, पण त्या 15 मिनिटामध्ये तुम्ही काय बोललात तुमच्या हायर सेल्फशी? तुम्ही जागरूक होता का? तुम्हाला जेव्हा तुम्ही संकेत मागितला तेव्हा तुम्हाला संकेत शरीरातला आलेला कळला का? तुम्हाला नाव कळलं का? हे अभ्यास आहे आपला, हे ध्यान नाहीये. हा, जरी आपण त्याला म्हणताना म्हणत असू की हा 15 मिनिटं तुम्ही युनिफाईडचं ध्यान करा, हे आपल्या बोलीभाषेतलं आहे. पण खरं तर आपण त्या 15 ते 20 मिनिटामध्ये बाबाजींनी जे अभ्यास सांगितले ते करतोय आपण. ऑरा स्वच्छ करणं, आपल्या हायर सेल्फला आभार मानणं, प्रेम प्रकाश प्रसारित करणं, हायर सेल्फला प्रेम देणं, ह्या गोष्टी. तुमचं लक्ष फक्त तुमच्या हृदयातील त्या प्रेमावर ठेवा. हा, हृदयात जायचं, प्रेम फील करायचं, तुमचे विचार ऐका. सतत तुमच्या उच्च स्वकडून मिळणाऱ्या संकेतांबद्दल जागरूकता ठेवा. आता ऑलरेडी जसं काल आपली एक मास्टर तिने टाकलं होतं ना की मला आतून आवाज येतो की ऑरा ऑरा एवढा शब्द ऐकू येतो, म्हणजे ऑरा लॉक कर. तिला ऑलरेडी ते सुरू झालंय आतनं. इथं जे बाबाजी सांगतायत की तुमचे विचार ऐका आता दिवसभर, कारण आता तुम्ही हृदयात चाललाय. जितकं आपण आता दिवसभर हृदयामध्ये तो 15 मिनिटाचा कालावधी काढतो आणि दिवसभर आपण म्हणतो मी ईश्वरी प्रतिमेत बनली. आता आपले विचार बदलायला लागले. तुम्ही नुसतं हे म्हणायला लागा, वरवर म्हणा, लाख माझ्या आयुष्यात दुःख आहेत असं मला वाटतं, पण म्हणा, क्लेम करा, दावा करा. आणि जितकं तुम्ही हे कराल हे छोटे छोटे बदल, तितके आपण विचार आपले जे आहेत ते काय येत आहेत आपल्या मनामध्ये, आणि माझा संकेत काय, तो काही ऐकू येते का, मला फील होतंय का आतमध्ये की ऑरा, असं त्या मास्टरला समजायला लागले की ऑरा स्वच्छ करायचा. ऑरा हे शब्द ऐकू यायला लागले, आतून आतून येतात. कुठून येतात हे? बाहेरच्या लोकांकडून नाही, आतून फिलिंग येते ती. आपली फिलिंग म्हणजे आपला हायर सेल्फ. मला असं फील होतंय की मी हे करावं, मला फील होते मला चॉकलेट खावंसं वाटतंय, है ना. तर ती जी स्ट्रॉंग फिलिंग, स्ट्रॉंग विचार, आपला तीव्र विचार, तो जो असतो तो हायर सेल्फचा. आणि तेच आपल्याला ह्या जर्नीमध्ये शिकायचंय की कुठला विचार अनिमंत्रित प्रभाव आहे आणि कुठला विचार माझा हायर सेल्फचा आहे. हेच आपण इथे शिकणार आहोत पुढे जाऊन. तर इथं त्याबद्दल सांगेल की विचारांच्या बाबतीत जागरूक राहा. हा, आता जसं आपला नुसतं आपण हरिपाठाचा श्लोक मी बोलायला लागले आणि सगळ्यांचं प्रेम मला दिसलं की हरिपाठावर किती प्रेम आहे, लगेच असं त्यांनी टाकलं की मला अभंग म्हणावं असं वाटतं. कोण म्हणलं त्यांना असं? कुठून आला आवाज की अभंग म्हण एखादं, तुझा आवाज छान आहे? कशामुळं? त्यांच्या आतमध्ये जो ईश्वरी गुण आहे, तुझी कला आहे, साक्षात अशा कलांमधून, सगळ्यामधून प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी आहे ना. तर ह्या कलांमधून कोण बोलतंय? ईश्वर बोलतोय. त्याच्या आतमध्ये असलेल्या ईश्वराला गाणं म्हणायचं होतं, म्हणलं त्यांनी गाणं. तो आवाज त्यांचा सुंदर ऐकलं आपण, आपल्या सगळ्यांना एक एक काहीतरी फिलिंग आली. त्यामुळं त्यांच्या आतला आवाज त्यांनी ऐकला. एखाद्या असल्याचं जाऊ दे आता कुठे कशाला असं पण वाटू शकतं, पण नाही, पण त्यांना असं वाटलं ते बोलल्या, है ना. तर हे जे आहे ना आतून येणं, हेच आपला हायर सेल्फ आहे. इतकं सोपं आहे. पण असं आतून आलं आणि आपण जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, ठीक आहे, तर मग कुठेतरी आपणच आपल्या ईश्वराला थांब म्हणतो, तो फ्लो थांबवतो. तर असं करू नका. ह्यासाठीच आपल्याला आपल्या विचारांच्या बाबतीत जागरूक राहा असं सांगितलंय. काय विचार येत आहेत मला, ते माझ्या हिताचे आहेत का, उगाच बडबड? हा, ते विचार शांतपणे बोला. बघा, तुमच्या विचारांच्या बाबतीत जागरूक राहा, शांतपणे बोला. जरी तोंडाने बोलणे अनावश्यक असले तरी सध्यासाठी ते महत्वाचं आहे. मोठ्याने बोलणं की मला आत्ता असा विचार आला की मी ह्या व्यक्तीला फोन करावा, असं म्हणून तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा परत एकदा क्लॅरिटी येते की खरंच फोन करायचे का किंवा काय. हे तुम्हाला तुमच्या उच्च आत्म्याने दिलेले विचार बोलण्यास मदत करते. पार्श्वभूमीमध्ये एका सक्रिय मनाची, ज्याला शांत बसवत नाही, त्याची सतत कुजबूज सुरू असेल. आपल्या मनामध्ये सतत विचार सुरू आहेत, काल आपण ऐकलं. पण हे जेव्हा आपण बोलत असतो, जसं आत्ता एक उदाहरण आत्ता आलं म्हणून मी सांगते, जसं चैत्रालीला काल वाटलं मला धडा वाचावा, तिने लगेच सांगितलं. मेघनाला वाटलं मला मी वाचावा. हे जे आहेत ते आतले विचार आहेत. सोबतच असावरी त्यांना वाटलं मला गाणं म्हणायचं आज. हे करत असताना त्यांना आतून असं पण, अरे जाऊ दे कशाला राहू दे, असा एखादा जर विचार आला तर तो म्हणजे पार्श्वभूमीतला तो आलेला अनावश्यक विचार, त्याची काही गरज नाहीये.
असा विचार. कारण मन आपलं शांत बसत नाही, जसं इथं लिहिलंय ते चालू आहे. तर तुम्हाला यातला आता फरक कळेल. पार्श्वभूमीवर म्हणजे मागे, या सगळ्याच्या मागे आपल्या मनामध्ये जे काही कुजबुजलं म्हणजे काय, अनेक विचार येतात बिनकामाचे. आणि तुमच्या उच्च आत्म्याद्वारे तुम्हाला कोणते सत्य सांगितले आता तुम्हाला कळेल फरक. जे आपण काल हे बघितलं ना, इथं आपण अनेक चॅनल आहेत रेडिओचे, त्यातलं माझं हायर सेल्फचं हे चॅनल आहे. आणि हे जे बाकीचे चॅनल आहेत हे सगळे कुठले कुठले विचार आहेत माझ्यापर्यंत आलेले अनिमंत्रित, ते म्हणजे ही कुजबुज आहे. मग माझा हायर सेल्फ मला काय सांगतोय हे चॅनल आपल्याला पकडायला आता आपण शिकणार आहे. त्या चॅनलला आपण आता ट्यून इन करणार, बरोबर कळणार की माझा उच्च स्व मला काय सांगतोय आणि बाकीचे विचार काय आहेत. ह्याच्यातला फरक आपल्याला आता कळेल. त्यामुळं खरं बोला, तुम्हाला ते सोपं वाटेल. म्हणजे त्यांनी असं सांगितलंय की तो फरक समजण्यासाठी पहिल्यांदा असा जो तीव्र विचार असतो तो विचार तुम्ही थोडा मोठ्याने बोला. म्हणजे त्या बाकी विचारांमध्ये तो उठून दिसेल की हा विचार मला आतून आत्ता तीव्र जाणवतो. किंवा लिहून घ्या, थोडक्यात लिहून घ्या, मोठ्याने बोला, म्हणजे आपल्याला क्लॅरिटी येते. फरक करता येतो आपल्याला. संकोच करू नका, दुसरं कोणी ऐकत नाही, ही तुमची तुमच्याशी वैयक्तिक भेट आहे. तुम्ही बोलत आहात, हे तुमचे ज्ञान आहे, हे सत्य आहे जे तुम्हाला आता समजत आहे. म्हणजे संकोच करू नका म्हणजे तुम्ही एकटे असताल, चार लोकांमध्ये असाल तरी सुद्धा थोडंसं हलकं तुम्ही ते शब्द कुजबुजू शकता की मला काय विचार माझा तीव्र होता आणि कुठला माझ्या हिताचा होता, आतून काय वाटतंय मला. जरी भलेही मला स्टेजवर जाऊन गाणं म्हणायला, बोलायला, 4 लोकांसमोर भीती वाटते, पण आतून सांगितलं चाललंय बोल बोल, काही होत नाही. त्यावेळेस मग आपण म्हणायचं की मला बोलावंसं वाटतंय, कुजबुजायचं मोठ्याने जोरात. मग मागणं तुमचे लाख विचार आहे की कशाला लोक नावं ठेवतील, हे नको करू, पण तुमचा तो तीव्र विचार आहे हे समजून घ्यायचं. मला वाटतं मी ही साडी नेसावी, मला वाटतं मी हे असं करावं, पण त्याच्या मागे किती विचार, अरे पण हे काय म्हणतील, मग ह्यांना आवडेल का, हे येतात ना विचार आपल्याला. ही भीती असते, अनुभव असतात आतापर्यंतचे, मग लगेच ते विचार आपल्याला दाखवतात, बघ तू असं करू नको तुझ्या मनासारखं. पण आपलं मन, आपलं आतलं हृदय हे सांगत असतं की तुला हे वाटतंय, तू हे कर. आणि मग त्यावेळी आपण तो विचार थोडा मोठ्याने बोला, असं इथं बाबाजी सांगतात आपल्याला. शंका घेऊ नका, कदाचित तुम्ही हे म्हणू शकत नाही पण मला काही मिळत नाही. कारण जेव्हा तुम्ही असे कराल तेव्हा तुमच्या मनात विचारेल, अरे हो मी तर आहे, तो तुमचा उच्च स्व आहे. आता हे म्हणण्याचा अर्थ काय माहिती का, जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्हाला मनामध्ये तो विचार येईल हायर सेल्फ कडून, तेव्हा तुम्ही त्याच्यावर शंका घेऊ नका. तुम्हाला असं वाटेल, तुम्ही ध्यानाला बसल्यानंतर किंवा शांत बसल्यानंतर किंवा तुमच्या दिवसभरामध्ये मला काहीच विचार असा येत नाहीये, मला समजतच नाहीये की मला असा विचार येतोय किंवा माझा हायर सेल्फ मला काय सांगतोय, असं तुम्हाला वाटेल. पण त्याच वेळी तुमच्या मनात असा विचार येतो, मी आहे, मी आहे, मी आहे, मी आहे म्हणणारा कोण आहे, हा आहे तुमचा हायर सेल्फ. तो तुम्हाला आठवण करून देतोय की तुला असं वाटतंय की मला काहीच मिळत नाहीये, मला काहीच समजत नाहीये, माझ्याबरोबर माझा हायर सेल्फच नाहीये, मी जोडलेलीच नाहीये. पण तो आतमध्ये आहे हे तो म्हणतो, अरे पण मी आहे ना, बोलतोय ना तुझ्याशी, तो पण आवाज असतो आतमध्ये. आपण पुन्हा ह्या लिंकवर जॉईन करू आणि थोडंसं आपला पार्ट राहिलेला तो आज संपू. ठीक आहे, तर सेम लिंकवर सगळेजण जॉईन व्हा.